तर नमस्कार मित्रांनो, आपण लॅपटॉप गॅरेजमध्ये आहे माझं शॉप. त्यामध्ये आपण बघत आहे आता आज वोल्टिन सेक्शन बघायचं. हा लॅपटॉप डेलचा लॅपटॉप आहे, प्रॅक्टिस बोर्ड आहे. DV15 MLK-MB 11-280/1 रिव्हिजन A00. त्याचं वोल्टिन सेक्शन आपण बघायचं आता. त्यामध्ये पहिलं तुम्ही बघू शकता, इथनं DC कनेक्ट केला आहे मी. DC कनेक्ट करून पुढं जाऊन त्याचा प्लस बघायचा आपण. प्लसमध्ये किती वोल्ट येते, 19 वोल्ट येते का. आपण आउटपुट 19 वोल्ट दिला आहे, 19 वोल्ट येते का प्लसमध्ये बघायचं. ते 19 वोल्ट येतं आहे. त्यानंतर याचा फर्स्ट मॉसफेट, सेकंड मॉसफेट, फर्स्ट मॉसफेट आणि सेकंड मॉसफेट आपण हा उलटा केला, ग्राउंडला दिलं. त्यानंतर फर्स्ट मॉसफेट आणि सेकंड मॉसफेट. त्याचा फर्स्ट मॉसफेट आणि सेकंड मॉसफेट हे दोन आहेत. फर्स्ट मॉसफेटला आता आपण चेक करणार आहे ड्रेनवर, सोर्सवर 19 वोल्ट आहे का. हे बघा 19 वोल्ट आलं. नंतर आपण चेक करायचं त्याच्या ड्रेनवर, गेटवर. किंवा हा कोणता आहे, पी चॅनल आहे. पी चॅनल म्हणजे याच्या गेटवर लो व्होल्टेज पाहिजे. लो व्होल्टेजसाठी आपण बघायचं आता ह्याच्या गेटवर लो व्होल्टेज आहे आणि ह्याच्या ड्रेनवर 19 पास होते, बरोबर आहे. त्यानंतर आपण ह्याच्या परत ड्रेनवर बघायचं सेकंड मॉसफेटच्या 19 वोल्ट आहे. आणि ह्याच्या सेकंड आता ह्याच्या सोर्सवर बघायचं 19 वोल्ट आहे का, 19 वोल्ट आहे. पण गेटवर ह्याच्या 18 वोल्ट पाहिजे, कारण हा स्विचिंग मॉसफेट नाही, हा प्रोटेक्टिंग मॉसफेट आहे. गेटवर 18 वोल्ट पाहिजे, त्यामुळे हा पास करू शकत नाही. म्हणजे सोर्स टू ड्रेन पास नाही करणार, पण ड्रेन टू सोर्स हा डायोड मोडवर पास करणार. नंतर हा PR रजिस्टर 19 आहे का बघायचं. हां, म्हणजे आपला वोल्टेज सेक्शन ओके आहे. त्यानंतर हा झाला थर्ड मॉसफेट मी कशावर म्हणतो हे बघा. इथनं लाईन ही गेल्या, ही लाईन गेली इथं चेक करू शकता तुम्ही. इथं तुम्हाला याच्या गेटवर म्हणजे थर्ड मॉसफेटच्या गेटवर 19 पाहिजे, कारण हा एक प्रोटेक्टिंग मॉसफेट म्हणून काम करतो. कारण इकडं येणार आहे 19 वोल्टला, कुठल्या PR रजिस्टरकडून येणार आहे 19 वोल्टला. हा प्रोटेक्टिंग मॉसफेट म्हणून काम करतो. तर गेटवर 19 पाहिजे, हवा हा प्रोटेक्ट करेल. आणि इथं पण 19 पाहिजे, पण इथं काय वोल्टेज नाही. म्हणजे हा ओके आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा.